अलिबागला जायचं ठरवलं आणि आता पावसात जाऊया आणि एक थेंब पाऊस नाही पडला. आम्हाला वाटलं एवढं काय वारा बिरा पाऊस बी नाही आणि बसलो तर घसरलो ढाप ढाप करून डायरेक्ट आम्ही डबक्यात पडलो ना. जो रस्ता आहे त्यानीच जायचं, जर तिकडे गेलं तर तुम्हाला भूत दिसेल. बापरे. हा नेहमी काहीतरी गॉसिप सांगतो, असं कोण आहे? आपल्या आयुष्यात आहे ना एक अशी एक मॉन्सून ट्रिप असते, काहीतरी किस्से घडलेले असतात, ती आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. मला तुम्ही तिघी पण एक एक तुमच्या आयुष्यातली मॉन्सून ट्रिप सांगा. आम्ही फॅमिली ट्रिप ठरवली होती आणि दरवर्षी आम्ही जातो तशी त्यावर्षी पण ठरवली, पण अलिबागला जायचं ठरवलं आणि आता पावसात जाऊया आणि एक थेंब पाऊस नाही पडला. एक थेंब पाऊस नाही. म्हणजे इतकं सगळे आणि का इकडे का आलो आपण, एवढं आम्हाला मजा आली होती. आमची ट्रिप म्हणजे मी जे कॉलेजला होते तेव्हा आम्ही खूप ट्रिप करायचो, पण त्याच्यानंतर आता काम सुरू झाल्यामुळे मला जास्त पिकनिकला जायला मिळायचं नाही. पण गेल्याच वर्षी आम्ही आमचा एक मित्र राहतो गोरेगाव म्हणून आहे इकडे गाव, त्याच्या तिथे गेलो. तर त्यांच्या इथे तो खूप छान धबधबा आहे, तर तिकडे तो आम्हाला घेऊन गेलेला. आणि ती ट्रिप अशी होती, आम्ही ना म्हणजे तो धबधबा सेफ आहे असं नाही आहे, तर ना त्याने आम्हाला वरती बसवलं आणि आम्हाला वाटलं एवढं काय वारा बिरा पाऊस बी नाही आणि बसलो तर घसरलो ढाप ढाप करून डायरेक्ट आम्ही डबक्यात पडलो ना. लागलं नाही, पण असं झालं अरे बापरे, जर गेलो असतो तर काय करणार. नंतर बोललो नको आपण बाहेर येऊया, डुबलो, चला आता नको पाऊस बिऊस, घरी जाऊया. त्यामुळे ती थोडी भीती वाटते की पावसाळ्यात जाताना, पण मज्जा खूप येते. बाईकवरून जाताना खूप मज्जा येते पावसाळ्यात. एक्सपिरियन्स आहे. पावसाचा मे एंड होता तेव्हा आणि आम्ही गेलो होतो सिक्कीम वगैरे त्या ट्रिपला, फॅमिली ट्रिप. आणि तिथे गुरुडोंगमार लेक म्हणून आहे, तिकडनं बघून आम्ही लाचेन गावात हॉटेलला आम्ही येत होतो. तर चालतोय आणि खूप मोठी लाईन होती आणि तिथे कसं या बाजूला डोंगर आणि या बाजूला दरी, डायरेक्ट दरी, म्हणजे खूप खोल दरी, भयानक आणि छोटासा रस्ता असं असतं. तर गाड्यांची रांग लागलेली, आमची गाडी थांबली. काय झालंय मग ड्रायव्हर उतरले, बघायला गेले तर येऊन सांगितलं की पूर्ण लँडस्लाईड झालंय आणि अख्खाच्या अख्खा गाळवरनं घसरत रस्त्यावरतीच सगळं साचलेलं आहे. तर तिकडे कसं हे आहे ना ब्रो, म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, ते येऊन क्लिअर करून जातात असं आम्ही ऐकलं होतं. म्हणून म्हटलं होईल अशा ह्याच्यात होतो. आणि संध्याकाळ होत आलेली, 6-6:30 वाजून गेले हळूहळू. मग तेव्हा आता आधीच काळोख पडतो तिकडे, मग भीती वाटायला लागली की आता कधी येत आहेत. मग 2 आर्मीचे लोक आले, ते बघून गेले आणि 2च होते. ते म्हटले 2 लोकात काय होणार. ते म्हणाले अभी यहाँ पे कुछ नहीं हो सकता, अब आप पिछे मुडो. म्हणजे हॉटेलमध्ये नाही जायचं. मग मागे वळून जायचं कुठे, कारण बुकिंग आमचं पुढे होतं आणि तिथे थांबू शकत नाही, कारण वरून कधी पण काही गाडीवरती येईल. या बाजूला दरी आणि अख्खी रात्र तिथे काढायची कशी. मग आम्ही तरी त्या ड्रायव्हरने वळवली गाडी मागे आणि होमस्टे मिळतो का बघतोय आम्ही, मिळेना. मग पहाटे कधीतरी आम्हाला होमस्टे मिळाला, आम्ही तिथे राहिलो. तिथे गेलो तर लाईट गेले. सगळं त्या दिवशी व्हायचं होतं. मेन उलटा निघालं. म्हणजे आता मनात आलं की चिन्मयाने गाडी काढली आणि हे लोक गेले फिरायला. इतका उत्साही नाहीये माझा. एकतर तुला सांगते, तू घरी आली आहेस, तू पाहिलंयस घर, त्याच्यामुळे धबधबा शेजारीच आहे. तीच आमची तुझ्याकडनं एक्सपेक्टेड होते काहीतरी थ्रिलर. चिन्मय दादाला सांगितलं ना मला पावसात जायचं, चिन्मय दादा बाई शेकडे नेतो, तो बघ धबधबा, असं पाणी टाक, बरं वाटतंय बस. की पाऊस पडायला लागला ना की तू ये, आपण धबधबा खिडकीतून बघू, असं ती मला करायचं. हो, पण मग ते खरंच आहे. अजून थोडं तर धबधब्याचं आपण एक प्रॉपर करूया. पण पावसाळ्याचं ॲज आत्ता रिसेंट इयर्समध्ये ना मला फार काही असं ट्रिपला जायला मिळालं नाही. पण मला ना खूप लहानपणीची आठवती एक ट्रिप. पुरंदर किल्ल्यावर शाळेत असताना आम्ही गेलो होतो आणि पावसाळा म्हटलं ना की मला तेच आठवतं, कारण की तो किल्ला ना थोडा हाईटवर आहे आणि तिथे पाऊस पण होता आणि फॉगी पण होतं आणि तिथे ना ब्रिटिशकालीन गोष्टी आहेत ज्या तोडलेल्या आहेत. सो आम्हाला असं सांगायचं की ना रस्त्यानी, जो रस्ता आहे त्यानीच जायचं, जर तिकडे गेलं तर तुम्हाला भूत दिसेल. बापरे. आणि तेव्हा तुला म्हणजे आहट वगैरे असायचं, आहट बघायचो,
म्हणजे मला असं की आता मी काही नाही, कुणी मागून आवाज दिला तरीही मी मागे वळणार नाही, मग ती ताई असो नाही तर कोणी असो. आणि लहान म्हणजे किती 7वी 8वीतल्या असो मुली आम्ही, आणि तेव्हा बऱ्यापैकी सेफ होतं, असं आत्ताची सिच्युएशन आहे तसं नव्हतं. सो आम्ही गप तिथे गडावर गेलो, तिथे गप बघितलं सगळं, आणि मी सरळ चालत आले. मी अजिबात नाही, तर मला असं क्युरिओसिटी असते की ना काय आहे तिकडे आहे, पण ते इतकं फॉगी आणि ते मिस्टी आणि सर्व ठेवलं होतं तुम्हाला की मी म्हटलं भाई मेरे को भूत देखना ही नाही आहे. मला ते एक्सपिरियन्सच त्याची लोक जास्त घाबरतात. असं काही नाही, असं काही नाही. कोकणातल्या लोकांना काय नाही, काय ह्याच्यापेक्षा डेंजर आमच्याकडे. हा होऊ शकतं, पण हा ते होऊ शकतं, पण नाही बाबा, मी म्हणून पावसाळ्यामध्ये काही एक्सपेरिमेंट करायला जात नाही. यायचं कुठून काय बाहेर कुणाच ठाऊक, त्यामुळे इट्स म्हणून मग मी ते पण नाही. आणि फार आता इतक्यात काही प्लॅन पण नाही केलेलं. शूटिंगला या, डबक्यांमध्ये उड्या मारा. बाहेरचा पाऊस बघा, पावसाळी पिकनिक. हा सेटच असा फार्म हाऊस फील आहे, म्हणजे असं आउट स्टेशन. मी आता स्टोरी टाकली होती, मला लोक विचारले लोकेशन प्लीज. आधी ना काय एक नितीश म्हणून होता EP आमचा, तो असताना ना भज्जा व्हायच्या, हो हो, गरमागरम आणि काय मज्जा यायची. पहिली 2 वर्ष आम्ही खूप म्हणजे भज्जा लाईव्ह इकडे असायचं काउंटर. खाल्ल्या होत्या. आता आजकाल शूट इतकं कंटिन्युअसली असतं ना की वेळ पण नाही मिळत. पण बघू, तू पुढच्या वेळेला आलीस ना की आपण नक्की भजीचा प्लॅन करू. नेहमीच बायकांनी का डब्बा आणायचा, असे पुरुष मंडळी काय आणतात का त्यांच्या बाजूनी? नाही आणतात, म्हणजे अश्विन आहे ना, प्रतीक आहे ना, तो आणतो. चैतन्य कधीच आणत नाही. चैतन्य आणल्यावर बोलतो मी आणलं ना डब्बा, अश्विन आपला डब्बा दे. आम्ही पण आणतो. हा, अमित दादाही आणतो त्याचा डब्बा. म्हणजे मी प्रेग्नंट होण्याच्या आधीचीच गोष्ट आहे, मला आठवते. त्याची आई ना आंबे पाठवायची ग, आणि त्यातलं गर काढून, आणि तो एवढा डबा घेऊन यायचा. आणि म्हणजे आमरस नाही, तो गर खायला मज्जा येतो ना. हा, ती इतकी मज्जा यायची ना. असं तो काहीतरी आणतो त्याच्याकडे, बाबा पण आणायचे. बाबा सोलकढी आणायचे. सोलकढी, हो. हा चटणी पण. किंवा नकुल मी ऐकलंय, आता ते काही मी खाल्लेलं नाहीये, पण बॉईज रूम आम्ही मधले असताना तरी आणलं नाही नकुलने. म्हणजे आणतो तो, पण ते बॉय अरे हा, पण हा म्हणजे पुरुषांबद्दल, हा पुरुषांबद्दल तर नकुल काहीतरी असं फूड असतं ना, पॅकेज फूड, ते घेऊन येतो, आणि ती मुलं त्यांची खातात, असं आम्हाला कळलंय. पण फार असे कंटिन्युअसली मला एकच आहे प्रतीक, जो बऱ्यापैकी डबा आणतो. बाकी फार कोणी, अपूर्व रांजणकर काय, आणि त्याची आई मस्त जेवण. आई त्याची म्हणजे त्याचं डाएट करून, म्हणजे त्याच्या डाएटसाठी मग चिकनच आणि मग बिर्याणी सगळ्यांसाठी पाठवली होती. सो काही काही उत्साही होते आहेत, पण काही काही फारच काहीच नाही. मला आज एकदम असा आपण गप्पा वगैरे मारतो ना बसून, त्याची आई ग म्हणजे फक्त माईक आणि कॅमेरा बाजूला असता तर आपल्या एकदम गप्पा टप्पा फुल झोन आपला चालू आहे. पण हो, आम्ही तेच करतो तिघी. मला सांगा, तुमच्या तिघींमध्ये किंवा ओव्हरऑल सेटवर असा गॉसिपवाला असं ना की ह्याच्याकडे काहीतरी गॉसिप आहे, हा नेहमी काहीतरी गॉसिप सांगतो, असं कोण आहे? पोलीस मध्ये चोरालाच विचारलं चोर कोण? काय होतं ना, आपल्याला थोडं सोशल मीडियामुळे थोड्या गोष्टी माहिती आहेत. आता आज सकाळची गोष्ट आहे, तिने मला ऑरीबद्दल विचारलं, तर हिला ऑरी म्हणजे हिला माहिती होतं, पण मी म्हटलं की ही इज अ किम कर्डाशियन ऑफ इंडियन फिल्म इंडस्ट्री. तर मग हिला किम कर्डाशियन माहिती. तर मग मी हॉलिवूडच्या पण गप्पा असतात आणि मराठी फिल्म सगळ्यापर्यंत जाऊन पोहोचतो की आता सेट वरती काय चाललंय. मग तुला उद्याचं माहितीये का ताई, तुला काय सांगितलंय का, किंवा परवाचं तुला माहितीये का? हा, मला असं वाटतंय, पण माहिती अजून क्लिअर नाही. या नाटकामध्ये कोण काम करतंय, किंवा अगो कसं मिळालं ते नाटक वगैरे, असं इतक्या गॉसिप माहिती असतं. फोन करेन मी, काय ट्रॅक सुरू आहे आता सांग. आपण एकमेकींना फोन करू ना, हे कळलंय मला.